नमस्कार सर्वांना. परमात्मा एक सुखी जीवन मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत आंधळ्याला आली दृष्टी या सत्य घटनेवर आधारित एका सेवकाचा सत्य अनुभव. एका गावात एक गरीब कुटुंब राहत होत. रोजच काम करणे आणि पोट भरणं एवढंच ते कमवत असे. एवढी परिस्थिती बिकट होती आणि वरून घरातील कमावणारा वडील आंधळा झाला होता. अनेक वर्षापासून त्याला काहीच दिसत नव्हतं. संपूर्ण जीवन अंधारात होतं. तो युवक डॉक्टरकडे गेला, तिथे बरा झाला नाही. नंतर भोंदू बाबा कडे गेला, तिथेही बरा झाला नाही. शेजाऱ्यांसोबत देवी देवतांकडे गावोगावी फिरला, पण तिथेही त्याला समाधान झालं नाही. गावात हनुमाजीच्या मंदिरात जायचा, पण तिथेही त्याला समाधान नाही मिळालं. घरात एकटीच त्याची पत्नी कमावणारी होती, पैसा पुरत नव्हता. त्या युवकाला वाईट वाटत होत. त्याला रोज वाटायचं, माझी पत्नी माझा पालनपोषण करेल की माझ्या मुलाचा. हा विचार रोजच त्याला यायचा. एके दिवशी त्याने आत्महत्या करण्याचे ठरवले, पण अचानक त्याला त्याचा मावसभाऊचा फोन आला. त्याने तब्येतीबद्दल विचारणा केली असता तो युवक म्हणे, मला जगायच नाही, मरायच आहे. आता मी कुणाला त्रास नाही देऊ शकत. त्यावेळी युवकाच्या मावसभाऊने त्याला एक मार्ग सांगितला. तो मार्ग होता परमात्मा एक. परंतु आंधळा युवक म्हणे, डॉक्टरांनी नाही बरा केलं, मला तुमचा मार्ग काय बरा करेल. तेव्हा मावसभाऊ म्हणे, दादा एवढं देवधर्म केलं, भूत बाधा केला, आता हे एक शेवटच उपाय करून बघ. तेव्हा युवक तयार झाला. तो घरी आला आणि घरातील सदस्यांना मार्गाबद्दल सांगू लागला. घरचे तयार झाले. मावसभाऊने त्याला मार्गदर्शकाकडे नेल. त्या दिवशी तिथे हवन होत. त्या युवकाला तिथे खूप शांत वाटलं. जणू काही इथेच मला भगवंत मिळाले असा भास झाला. तो युवक नंतर घरी गेला आणि त्याचा परिवारासोबत त्याने कार्य करायला सुरू केलं. त्याला दुसऱ्याच दिवशी डोळे आले. गावकरी सुद्धा नवल करत होते की एवढा चमत्कार कसा होऊ शकतो. पण सेवकानो, हे सत्य आहे. शेवटी बाबावर जो श्रद्धा ठेवेल त्यालाच भगवंत साथ देत असतो. बाबांचा मार्ग म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा खरा मार्ग आहे. काय मंडळी, खरं आहे ना? चला मग, माझ्या लाडक्या बाबाचे कोण कोण सेवक आहेत मला एक कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या आवडत्या बाबाला लाईक करायला विसरू नका. विश्वास ठेवा, प्रयत्न करा आणि जुमदेव बाबांचा आशीर्वाद नक्कीच लाभेल. नमस्कार सर्वांना.